नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली रेल्वे स्थानकाचे प्रवासी उत्पन्न 21 कोटी पार. नवीन एक्सप्रेस गाड्यांची मागणी. सांगली रेल्वे स्टेशनने प्रवासी उत्पन्नात मोठी झेप घेत देशातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकाच्या NSची 3 श्रेणी स्थान मिळवलं आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत सांगली रेल्वे स्टेशनचे वार्षिक प्रवासी उत्पन्न तब्बल 21 कोटी रुपयांच्या वर गेल्याची माहिती मध्य रेल्वेकडून माहिती अधिकारात देण्यात आली आहे. या रेल्वे स्टेशनवरून वर्षभरात 26 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी माहिती अधिकारात याबाबतची माहिती मागवली होती. त्यातून रेल्वे स्टेशनचे वार्षिक उत्पन्न 21 कोटीवर गेल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट केलं. वर्षभरात सुमारे 26 लाख प्रवाशांनी सांगली रेल्वे स्टेशनचा वापर केला. सांगली स्टेशनवरून दररोज 70हून अधिक रेल्वे गाड्या थांबतात. पुणे, बेळगाव, हुबळी, धारवाडकडे धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांसह बंगळुरू, चंदीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस सारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा त्यात समावेश आहे. सांगली स्टेशनवरून दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हरिद्वार, जयपूर, अहमदाबाद, नागपूर, गोवा, केरळ, कन्याकुमारी यासह देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. सांगलीसह कोल्हापूर, इचलकरंजी परिसरातील प्रवासी मोठ्या प्रमाणावर या स्टेशनचा वापर करतात. शिराळा, ईश्वरपूर, आष्टा, विटा, तासगाव, खानापूर परिसरातील नागरिक एसटी आणि रिक्षाद्वारे स्टेशनपर्यंत पोहोचत असल्याने प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने सांगली, मिरज आणि किर्लोस्कर वाडी या रेल्वे स्थानकाच्या विकासाची मागणी केली आहे. सांगली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5 चे उद्घाटन तातडीने करावे. लिफ्ट व एक्सलेटरचे काम पूर्ण करावे. रेल्वे गाड्यांसाठी पाणी भरण्याची सुविधा आणि चालक गार्डसाठी आराम कक्ष उभारावा. सांगली हुबळी चेन्नई एक्सप्रेस व सांगली मिरज लोंढा मडगाव तिरुवनंतपुरम एक्सप्रेस सुरू करावी. मिरज जंक्शनवरून उत्तर भारतासाठी नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू कराव्यात. मिरज निजामुद्दीन आणि मिरज बिकानेर एक्सप्रेस दैनंदिन कराव्यात, अशी ही मागणी करण्यात येणार असल्याचे साखळकर यांनी सांगितले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.